बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्याचं कारणही तसंच आहे। एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना नाना पाटेकर यांनी भाजप या लोकसभा निवडणुकामध्ये 350 पेक्षा जास्त जागावरती निवडून येईल, तसेच सध्या नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोणताही ताकदवर प्रतिस्पर्धी नाहीये असं विधान केलं। या वक्तव्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी पाटेकरांवर अनेक असे टीकेचे जोर उठवले। बघायला गेलं तर या अगोदर देखील अजित पवार गणेशोत्सव काळात गणपती दर्शनासाठी पुण्यामध्ये आले असताना नाना पाटेकरांनी त्यांची भेट घेतली होती आणि राजकारणात येण्याची तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। अशा चर्चा त्यावेळी सर्वत्र सुरू होत्या, परंतु हे खरं होतं निव्वळ अफवा हे भविष्यातच समजेल। तसं पाहायला गेलं तर खडकवासला मतदारसंघ हा शहरी व ग्रामीण असा संमिश्रित असलेला मतदारसंघ आहे। यातच या मतदारसंघातील शहरी मतदारांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे, त्यामुळे सर्वच पक्षांची खडकवासला मतदारसंघावर सध्या करडी नजर आहे। या मतदारसंघावर बरीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे एक हाती वर्चस्व होते, परंतु नंतरच्या काळात मनसे आणि सध्या भाजपने या मतदारसंघावर आपले वर्चस्व ठेवले आहे। शिवसेनेतून वेगळे होऊन जेव्हा राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा या मतदारसंघातून प्रथमच गोल्डन मॅन रमेश वांजळे यांना मैदानात उतरण्यात आले। या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 20,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव करून वांजळेंच्या रूपाने खडकवासला मतदारसंघावर मनसेने आपला झेंडा फडकवला। पुढे संपूर्ण महाराष्ट्रात वांजळेंची ओळख निर्माण झाली ती सोनेरी आमदार म्हणून। विधानसभेमध्ये हिंदीमध्ये भाषण करणाऱ्या अबू आझमींना त्यांनी व त्यांच्यासोबत असलेल्या मनसे आमदारांनी माईक खेचून अद्दल घडवली होती आणि तेव्हापासून वांजळे हे मनसेचा फायरब्रँड चेहरा झाले होते। परंतु पुढील काळात वांजळेंचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। खडकवासला मतदारसंघाचा वाघ गेला अशी भावना या मतदारसंघातील लोकांची झाली। त्यानंतर लगेचच या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। त्यावेळी रमेश भाऊ वांजळेंच्या पत्नी हर्षदा वांजळेंनी उमेदवारी घेतली, मात्र ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून। त्यांच्या या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी झाली। याचा परिणाम मनसेने येथून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला। या निवडणुकीमध्ये सहानुभूतीचा फायदा वांजळेंना नक्की झाला असता, परंतु ऐनवेळी पक्ष बदलल्याने त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला व भाजपचे भीमराव अण्णा तापकीर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला। अजित पवारांनी वांजळेंना निवडून आणण्यासाठी शर्तीचे असे प्रयत्न केले होते, परंतु ते फोल ठरले। तेव्हापासूनच या मतदारसंघावर भाजपने आजपर्यंत आपले वर्चस्व ठेवले आहे। 2014 साली पुन्हा एकदा तापकीरांनी राष्ट्रवादीच्या बराटे यांचा तब्बल 63,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला। खरं तर हा राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला होता। सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासल्याचा समावेश होतो। नेहमी या भागातून त्यांना चांगलं मताधिक्य मिळत होतं, परंतु 2014 पाठोपाठ 2019च्या निवडणुकीत सुळेंचा या भागातील मताधिक्य प्रचंड घडले। त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमधून इच्छुक असा तगडा उमेदवार या मतदारसंघातून कोणीच नव्हता। बराच काळ रुपाली चाकणकरांचं नाव आघाडीवर होतं, परंतु भाजपचे या मतदारसंघात वाढलेले राजकीय वर्चस्व पाहता त्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला अशी चर्चा तेव्हा होती। त्यानंतर अजित पवारांनी वारजे माळवडीचे तत्कालीन नगरसेवक सचिन दोडके यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली। त्यांनी भाजपच्या भीमराव तापकीरांना विपरीत काळात देखील कडवी अशी झुंज दिली, मात्र त्याचं रूपांतर त्यांना विजयात करता आलं नाही। दोडकेंचा मात्र 2,700 मतांनी निसटता असा पराभव झाला, तर तापकीरांनी विजयाची हॅट्रिक करत पुन्हा एकदा खडकवासला भाजपचाच हे सिद्ध करून दाखवले। सध्या लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकींचे देखील पडगम वाजताना दिसत आहे। भीमराव तापकीर यांनी 4थ्या विजयासाठी शेड्यू ठोकला आहे, तर विरोधात राजकीय अस्थिरतेमुळे कोण उमेदवार असणार याबद्दल अजून निशांशकता आहे। परंतु या सर्वांमध्येच नाना पाटेकरांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने भाजपमध्ये थोडीशी अंतर्गत कुजबूज चालू आहे। याच मतदारसंघात घेरा सिंहगड येथे पाटेकरांची शेती आहे आणि फार्म हाऊस देखील आहे। अलीकडच्या काळात नानांचा येथील मुक्काम वाढताना दिसत आहे। कर्णकर्कश अशा शहरी जीवनातून विसावा मिळावा म्हणून आपण जास्त काळ इथे राहत असल्याचे नाना सांगतात।
परंतु नानांच्या मनात राजकारण आणि डोळ्यात खडकवासला मतदारसंघ आहे का हे पाहणं गरजेचं आहे. बर, सध्याच्या चर्चानुसार नाना पाटेकर राजकारणात येणार असतील तर ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील हे अजून स्पष्ट नाहीये. त्यांचा भाजपकडे जास्त ओढा असलेला दिसतो खरा, परंतु सलग 3 टर्म सिटिंग आमदार व अनुभवी असलेल्या भीमराव तापकीरांना थांबून नवख्या नाना पाटेकरांना उमेदवार देणं भाजपला नक्कीच परवडणार नसेल. त्यामुळे असा उमेदवार बदल भाजप या मतदारसंघातून करेल असं सध्या तर वाटत नाहीये. त्यामुळे नाना दुसऱ्या कोणत्या पक्षाची वाट धरतील का हे पाहावं लागेल. आणि दुसरीकडे मुळात नाना पाटेकर हे राजकारणात येण्यास इच्छुक आहेत की या सर्व निवड अफवा आहेत, याचं उत्तर सध्या तरी कोणाकडे नाहीये. तुमचं खडकवासला मतदारसंघाच्या राजकीय स्थितीवर काय अनुमान आहे आणि इथून पुढे नाना पाटेकर राजकारणात येतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.